लग्नानंतरही नवरा का होतो दुसऱ्या महिलांकडे आकर्षित? हे धक्कादायक कारण आले समोर. मित्रांनो, कोणाकडे आकर्षित होणं ही मानवी स्वभावाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, वागणं, आत्मविश्वास किंवा सौंदर्य आपल्याला आवडू शकतं. त्यात चूक तेव्हाच नसते जोपर्यंत आपण आपल्या मर्यादा जाणतो आणि आपल्या नात्याचा सन्मान राखतो. पण जेव्हा आकर्षण मर्यादांच्या पलीकडे जातं, तेव्हा त्याचे परिणाम केवळ भावनिक नसून संपूर्ण वैवाहिक आयुष्याचा हादरवणारे ठरू शकतात. अनेकदा लोक बाहेरून पाहताना प्रश्न विचारतात की विवाहित पुरुषांना कधीकधी इतरांच्या पत्नी अधिक आकर्षक का वाटतात? हा प्रश्न वरवर पाहता सोपा वाटतो, पण त्यामागे अनेक मानसिक, भावनिक आणि परिस्थितीजन्य स्तर दडलेले असतात. लग्नानंतरचं आयुष्य हे केवळ प्रेमावर टिकलेलं नसतं. त्यात जबाबदाऱ्या, अपेक्षा, समायोजन आणि सातत्यानं संवाद यांचा समावेश असतो. सुरुवातीच्या दिवसांत सगळं नवीन, गोड आणि उत्साहपूर्ण असतं. पण जसजसा काळ पुढे जातो, तसतसं वास्तव समोर येतं. काही घरांत सतत किरकोळ कारणांवरून वाद होत राहतात. छोट्या गोष्टींचं मोठं रूप घेतं. पती-पत्नींमध्ये संवाद कमी होतो आणि एकमेकांबद्दल नाराजी वाढते. अशा वेळी पुरुषाला असं वाटू लागतं की त्याचं आयुष्य सतत टीकेच्या आणि प्रश्नांच्या चौकटीत अडकलं आहे. जेव्हा तो एखाद्या मित्राच्या पत्नीला पाहतो, जी शांत, साधी आणि समजूतदार वाटते, तेव्हा तुलना आपोआप सुरू होते. बाहेरून दिसणारी शांती त्याला आकर्षित करते. त्याला वाटतं की तिथे स्वातंत्र्य आहे, कमी बंधनं आहेत. प्रत्यक्षात प्रत्येक नात्यात वेगवेगळे संघर्ष असतात, पण आपल्याला दिसतं ते फक्त वरवरचं चित्र असतं. माणसाच्या मनात त्याच्या जोडीदाराबद्दल एक कल्पना तयार झालेली असते. लहानपणापासून आपण चित्रपट, कथा, समाजातील उदाहरणं पाहत मोठे होतो आणि नकळत मनात एक प्रतिमा तयार होते. कशी पत्नी असावी, कसं नातं असावं. प्रत्यक्षात लग्न होतं तेव्हा ती व्यक्ती त्या कल्पनेप्रमाणे असेलच असं नाही. वास्तव वेगळं असतं. काही गुण जुळतात, काही जुळत नाहीत. माणूस मिळालेल्यात समाधान मानायला शिकतो, पण जेव्हा त्याला इतर कोणात आपल्या कल्पनेतील काही गुण दिसतात, तेव्हा तो त्याकडे आकर्षित होऊ शकतो. हे आकर्षण अनेकदा क्षणिक असतं, पण तुलना नात्याला तडा देऊ शकते. काही वेळा लग्न लवकर झालेलं असतं. तरुण वयात कुटुंबाच्या किंवा समाजाच्या अपेक्षेमुळे घेतलेले निर्णय पुढे जाऊन वेगळे भासू शकतात. आयुष्याची समज वाढते, अनुभव वाढतात आणि तेव्हा काहींना वाटतं की त्यांनी काही गोष्टी अनुभवायच्या राहून गेल्या. ही अपूर्णतेची भावना त्यांना अस्वस्थ करू शकते. मग बाहेरचं आकर्षण नवीनपणाच्या रूपात दिसू लागतं. पण इथे महत्त्वाचं म्हणजे परिपक्वता, कारण प्रत्येक नातं वेळेनुसार विकसित होतं. अपूर्णतेच्या भावनेवर काम करण्याऐवजी जर माणूस बाहेर समाधान शोधू लागला तर ते नात्याला धोकादायक ठरू शकतं. वैवाहिक जीवनात शारीरिक जवळीकही महत्त्वाची भूमिका बजावते. ती केवळ शारीरिक नसून भावनिक जवळीकेशी जोडलेली असते. जेव्हा याबाबतीत असमाधान निर्माण होतं तेव्हा दुरावा वाढतो. अनेकदा हे असमाधान संवादाच्या अभावामुळे निर्माण होतं. अपेक्षा बोलून न दाखवता मनात साठवल्या जातात. मग त्या हळूहळू नाराजीत बदलतात. अशावेळी बाहेरचं आकर्षण सहज वाटू लागतं. पण याचा अर्थ असा नाही की समस्या सोडवण्याचा तो योग्य मार्ग आहे. खरा उपाय म्हणजे खुलेपणानं चर्चा करणं, एकमेकांच्या गरजा समजून घेणं आणि समायोजन करण्याची तयारी ठेवणं. मुलं झाल्यानंतरही नात्याचा समतोल बदलतो. आईचं आयुष्य मुलाभोवती फिरू लागतं. तिचं लक्ष, वेळ आणि ऊर्जा मोठ्या प्रमाणावर मुलांमध्ये गुंतते. पतीला कधीकधी असं वाटू शकतं की त्याचं स्थान कमी झालं आहे, पण ही परिस्थिती तात्पुरती असते. जर या काळात दोघांनी एकमेकांना समजून घेतलं, संवाद ठेवला, तर नातं अधिक घट्ट होऊ शकतं. पण जर संवाद तुटला तर गैरसमज वाढतात आणि मन भटकू लागतं. काही वेळा विश्वासाचं संकटही उद्भवतं. नात्यात प्रामाणिकपणा कमी झाला, शंका निर्माण झाली किंवा एकमेकांबद्दल आदर कमी झाला तर भावनिक आधाराची गरज निर्माण होते. अशावेळी एखादी समजून घेणारी व्यक्ती भेटली तर तिच्याकडे ओढ निर्माण होऊ शकते. पण यामध्ये मूळ समस्या नात्यातील तुटलेला संवाद असतो. बाहेर उपाय शोधण्यापेक्षा आतल्या तुटलेल्या धाग्यांना जोडणं अधिक महत्त्वाचं असतं. इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यायला हवी की आकर्षण ही भावना आहे, पण निर्णय हा आपला असतो. प्रत्येक व्यक्तीला एखाद्या क्षणी दुसऱ्याकडे आकर्षण वाटू शकतं, पण त्यावर कृती करणं किंवा मर्यादा ओलांडणं ही निवड असते. वैवाहिक नातं हे विश्वास, आदर आणि बांधिलकीवर उभं असतं. बाहेरचं आकर्षण क्षणिक असू शकतं, पण त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. खरं तर तुलना करणं थांबवलं की अनेक समस्या सुटतात. प्रत्येक नातं वेगळं असतं. दुसऱ्याचं आयुष्य बाहेरून आकर्षक दिसू शकतं, पण त्यामागचे संघर्ष आपल्याला दिसत नाहीत. आपल्या नात्यातील उणीवांवर काम करण्याची तयारी ठेवली तर नातं अधिक मजबूत होतं. संवाद, समजूत, वेळ आणि एकमेकांबद्दलचा आदर या 4 गोष्टी टिकवल्या तर बाहेरचं आकर्षण आपोआप कमी होतं.
शेवटी प्रश्न हा नसतो की बाहेर कोण आकर्षक वाटतं. प्रश्न हा असतो की आपण आपल्या नात्याला किती महत्त्व देतो. मर्यादा ओळखणं, मनातील असंतोष प्रामाणिकपणे व्यक्त करणं आणि नातं सुधारण्यासाठी प्रयत्न करणं ही खरी जबाबदारी आहे. कारण विवाह हा केवळ सामाजिक करार नसून दोन मनांचा प्रवास असतो. त्या प्रवासात चढ-उतार येतात, पण एकमेकांचा हात सोडायचा की घट्ट पकडायचा ही निवड आपल्या हातात असते.